असे हो या अरे धरती पर बोल अरे इतकं मला सांगण्यासारखं माझं काही फारसं नाही आता. हा कुठे घ्यावं पण एक आपण पाहूया. मागे काय हे गंमत, एक मुंबईला एक ग्रस्त राहत होते, त्याला इथे नोकरी होती, त्याची शेतीवाडी त्यांच्या गावाला होती. त्याने विचार केला नोकरी गेली तर चालेल, आपण शेतीवाडी करून तो गेला. आता इकडला शहरातला गेला म्हणून तिथे गेला, बरं त्याने इकडलं बी बियाणं उत्तमपैकी बी बियाणं घेऊन गेला. आपण बाकीच्या पेक्षा काही पीक जास्ती काढू त्या समजुतीने तो गेला ते खरा, पण त्याला त्याची माहिती अशी नव्हती की बी बियाणं घालण्याच्या अगोदर जमिनीची मशागत करावी लागते हे त्याला माहिती नाही. बियाणं चांगलं असलं, पाऊस पडला की पीक उत्तम येईल त्याला वाटतं. शहरातलं शांतपण येतं असं इतकंच असतं बरोबर. तेव्हा त्याला गेल्यानंतर त्याने आल्यानंतर बी पेरून टाकलं. बी पेरलं, पाऊस आला, पाहावं ते धान्य जे होतं ते वाहून गेलं, सगळं बी घातलं वाहून गेलं, पीक काहीच नाही आलं. त्याला असं वाटलं असं कसं झालं बा, माझी अशी खात्री होती ह्या सगळ्यांच्या पेक्षा आपलं पीक जास्ती येईल, पण मशागत न केल्यामुळं बीज मातीत मुरायला पाहिजे तर मुरलं गेलं नाही, वरच्या पाण्यानं वाहून मात्र गेलं. तशी आमची अवस्था पुष्कळशी होती. बरं का, आपल्याला पीक जर व्हायचं असेल तर भगवंताची प्राप्ती व्हावी, त्याची कृपा व्हावी, हे आपलं पीक खरं. त्या पिकाला जमीन तर कोणती पाहिजे असेल तर अंतःकरणाची शुद्धता ही त्याची जमीन आहे खरी. ती आपण जर स्वच्छ चांगली नाही केली, त्याच्यावर किती बी आपण घातलं, बी चांगलंच आहे शंका नाही. भगवंताचं स्मरण यासारखं उत्तम बी कोणतं नव्हे, त्यासारखी त्याचं वर्तन ठेवणं हे उत्तम कोणतं नव्हे. खत पाणी जर असेल तर सदाचार नीती धर्माचं आचरण हे खत पाणी आलं, पण जमीन तर बरोबर नाही केली गेली, त्यात गठेळे असले, त्यामध्ये जर दुसरे चुनगडी असली, ही जर काढली नाही तर खरं काय करी. जमिनीमध्ये विशेष जर काही असेल त्याच्यामध्ये एक बारीक असं गवत राहतं, त्या जमिनीमध्ये पुष्कळ गवत असतं आणि त्या नांगरट्याने गवत काढून टाकतात आणि तिथे पीक जास्ती आहे. ही हिरवळ ज्या शेतामध्ये आहे ती काढली जर नाही तर पीक कशी चांगली यायचं नाही. तशी सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये एक असं काही न करणारी वस्तू आहे. बाहेर एखादा दगड बिगड असेल काढून टाकता येईल, पण जमीन असणारी हे जे आहे हिरवळ ती मात्र काढता येईल दिसण्यासारखी नाही. तशी माझ्यामध्ये असणारी हिरवळ मला दिसण्यासारखी नाही. अशी न दिसणारी पण पिकाला अडथळा करणारी, उन्नतीला आडकाठी करणारी असं जर कोणतं असेल तर तो अभिमान आहे. अभिमान मनुष्याला दिसत नाही, पण अभिमानाशिवाय एकही मनुष्य कोणी असू शकत नाही. तो अभिमान खणून काढल्याशिवाय जसं त्याला पीक येत नाही तसं अंतःकरणाचा अभिमान नाहीसा केल्याशिवाय भगवंताच्या प्रेमाचं पीक नाही येणार. ते आपलं अंतःकरण शुद्ध करणं हे जरूर आहे खरं. बाकीच्या धर्माबद्दल मला सांगायचं नाही, मला माहिती नाही. सगळे धर्म उत्तमच आहेत, शंकाच नाही, सगळे लोक चांगलेच आहेत. पण आपल्याविषयी माझं खात्री आहे आम्ही जन्माला आलेला मनुष्य हा भगवंताच्या प्राप्तीकरता जन्माला आला ही खरोखर समजूत आहे खरी. नाहीतर बाकीचे प्राणी आहे विषयाचे भोग भोगावे, सुख दुःख येईल तसं भोगावं, सुखाला लाचार व्हावं, दुःखाचा कंटाळा करावा, हे सगळं जगातलं चाललंय आपण पाहतो जाऊ. पण इथे जन्माला आलेला कोणी मनुष्य हा भगवंताच्या करता चालला आहे ही समजूत खरोखर खरी आहे. म्हणून आपल्याकडे जन्मापासून ते संस्कार आहेत त्याचं अत्यंत महत्व आहे खरं. अगदी लहानपणापासून मुलाला आल्यानंतर आई तर बापाला नमस्कार सांगत असेल, देवाला सांगत असेल, देवाला नमस्कार कर आणि चांगली बुद्धी दे असं मुलाला शिकवते कधी. किती मूळ पासून आहे पहा. आपल्यामध्ये पुष्कळशा वाईट गोष्टी आहेत म्हणतात, म्हणू दे त्यांना म्हणायचं त्यांना म्हणू द्या, पण आमच्यामध्ये जे आहे त्यांना कळत नेऊन त्यांचे वाईट म्हणतात एवढंच अर्थ करायचं. खरं जर असेल तर आमच्यामध्ये जी खरोखर पुढापार चालत आली आहे, आमचं कोणतंही आमचं वागणूक प्रपंचातली कोणती ठेवण ही भगवंतापासून जवळ नेण्याकरता ठेवली आहे, दूर करण्याकरता नाहीच ठेवली कधी. तर आमचं पहिल्याचं बाळकडू असेल ते बाळकडू भगवंताच्या पाया पडावं, भगवंता सद्बुद्धी दे. जे सगळ्याचा उगम असेल, कार्याचा उगम असेल तर बुद्धी आहे, ती बुद्धी चांगली दे हे भगवंताचं मागायला आमची आई नकळत सांगते. बरं का, तुला जर कळत असेल असं नाही, पण नकळत का होईना बुद्धी चांगली दे म्हणते. आपल्याकडले संस्कार जे आहेत ते इतके उत्तम आहेत, ते काय आहेत हे खरं कळायला मोठं कठीण आहे. तू मी सांगतो म्हणून वाग असं आपण पोराला सांगतो, पण आपल्या शास्त्रज्ञांनी आपल्या संतांनी आम्हाला सांगितलं आम्ही सांगतो तुम्ही वागा ते आम्ही नाही करणार. जे मुलाच्या बाबतीत आम्ही ऐकत नाही ते आमच्या बाबतीत आम्हाला करावंसं वाटत नाही, त्याला खरं काय म्हणता येईल. आमच्या मुलाच्या बाबतीत आम्ही शहाणे खरे, पण आमच्या पटीनं कितीतरी पटीने शहाणे जे असतील
ज्यांनी इतके सगळं मार्गदर्शन करून झालं, पण त्याचं आम्ही मात्र ऐकत नाही. किंबहुना ते धर्मात आहे, हा धर्माला कमीपणा आहे असंच म्हणणारे लोक पुष्कळ आहेत. कोणी असू दे, कसंही असू द्या, आपल्याला काय करायचं आपण पाहूया. म्हणून धर्मानं वागणं हे अत्यंत जरुरीचं आहे, शंकाच नाही. अंतःकरणाची शुद्धता, कर्ममार्गाने अंतःकरण शुद्ध होतं, चित्त पवित्र होतं, हे सांगतात ते अगदी खोटं नाही बरं का. ह्याचा परमार्था संबंध नाही असं म्हणणारे खरोखर नाही बरं वाटत मला. असा संबंध नसेल, आमचा धर्मच असा नाही, आमचं शास्त्रच असं आहे की सगळ्या गोष्टी भगवंताकडे नेणारच आहेत. काही अगदी पहिल्या संस्कारापासून शेवटच्या संस्कारापर्यंत मनुष्य प्रत्येक संस्कार श्रद्धेनं युक्तीनं बुद्धीनं तर करू लागला तर परमात्म्याला त्याला करायला नको कधी. 10वं वर्ष झालं की 11 वर्ष सुरू होतं, हे जितकं सहजरीतीनं होत आहे तितकं आम्ही संस्कारांनी जर वागले गेलो तर सहज भगवंताच्या प्राप्तीपर्यंत जाऊ, अशी आमच्या धर्माची खरोखर रचना आहे. आपल्याला कितीमध्ये बंधन घालून ठेवली असतील, किती असतील, ही बंधनं नेहमी चांगल्या माणसाला बंधन असतात, चांगल्या गोष्टीलाच बंधन आहेत. गाढव आणि घोडं हे जर पाहिलं तर घोड्याला जितके बंधन इतके गाढवाला असू शकत नाहीत काही. म्हणून बंधनं वाईट असं म्हणून कसं आहे, ती बंधन नको असं म्हणणं म्हणजे स्वैर वर्तन वागण्याला मुभा असावी असं म्हणण्यासारखं आहे. किंवा माझं म्हणण्यात सगळ्यात हेतू असा, हे अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. अंतःकरण शुद्ध करण्याकरता अत्यंत आडकाठी जर कौशल्याची असेल, त्या सगळ्या विकारांची आडकाठी हे खरी. ही विकाराची आडकाठी जर दाबायची असेल तर त्यांनी सांगितल्या मार्गाने जाणं हाच एक खरोखर मार्ग आहे. आम्ही आमच्या बुद्धीने किती ठरवूया, आमच्या बुद्धीने ठरवलेले मार्ग हे संशयाला धरूनच असणार, निसंशय राहणंच शक्य नाही कधी. म्हणून त्यांनी सांगितलेले मार्ग जे असतील त्या मार्गानेच आपण जाणं हे खरोखर कल्याणाचं आहे कधी. बरोबर, आम्हाला सगळं ज्ञान किती जरी झालं ते खरं ज्ञान सगळं म्हणणं हे कालं तरी खरं शक्य होणार नाही. बरोबर, म्हणून त्यांच्या ह्याच्यावर सांगणं जरूर आहे. जसं लहान पोराला बाप झाल्याचा अनुभव येणार नाही, तसं आपल्याला त्यांचा अनुभव आम्हाला येणं कालच शक्य नाही कधी. तेव्हा त्यांची आज्ञा पाळणं हाच आपला खरा मार्ग असेल. ते अगदी वर पाहताना मला असं वाटतंय हल्लीच्या काळामध्ये आता आपण दिवस होऊन गेले त्याला इलाज नाही, आता पण होऊन गेलं तर होत नाही, पण ही चुकीची दुरुस्ती केव्हाही करता येणं शक्य आहे. वयाला 24 वर्ष आली की सरकारी नोकरी म्हणतात, तसं इथे वयाची मर्यादा मुळीच नाही. त्याला कशाचीच गरज नाही, वयाची परिस्थितीची कशाची गरज नाही, त्याला बंधन अशा तऱ्हेनं कोणतं नाही. तर त्याला खरंच करायचं असेल तर आता होऊन गेलं तर होऊन गेलंय, आजपासून असं आपण करायचं. ज्याला खरं हे पीक चांगलं यावं असं वाटतं, श्रम आपले वाया जाऊ नये असं वाटतं, त्याने खरंच करायचं असेल तर 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या कराव्या, 3 गोष्टी अत्यंत मनापासून पाळाव्या. ज्या गोष्टी आम्हाला अंतःकरणाला बिघडायला कारण आहे, आपण अंतःकरणाला बिघडायला कारण असतील, जगातील ठोकर मानाने या 2-3 गोष्टी आहेत त्या प्राणाबरोबर सांभाळाव्या आणि त्या सांभाळता येण्यासारख्या आहेत म्हणून मी सांगतो. बरं का, मी अशक्य गोष्टी करा असं म्हणणार नाही, पण ज्या शक्य गोष्टी आहेत त्या मात्र प्राणाबरोबर सांभाळून करा असं म्हणता येईल खऱ्या. आणि पहिली जी गोष्ट असेल, अत्यंत आपण पदभ्रष्ट होत असतो, ह्या 3 गोष्टीला अत्यंत महत्व खरं आहे. एक असेल तर कोणतं असेल, बायकांना जसं पातिव्रत्य धर्म खरोखर आहे तसं पुरुषांना अगदी एक पत्नीव्रत परस्त्री मातेसारखी मानणं हे अत्यंत जरुरीचं आहे. मनुष्याचा किती खलास होईल, मनुष्याला खरोखर जर खाली पडायला जर काय थोडा सोपा मार्ग असेल त्यासारखा दुसरा कोणता मार्ग नाही. किती मनुष्याचं पहा, किती कठीण अवस्था असेल. एखाद्या माणसाला जर सांगितलं की जर मुलगालाच चांगला वाटतो, कसं आहे मुलगा फार चांगला आहे म्हणाला, पण एका बाबतीत आहे तो परजातीच्या मुलीशी लग्न करतोय तेवढंच मात्र माझं ऐकत नाही म्हणाला, बाकी सगळं ऐकतोय. आता हे त्याचं चांगलं पण काय म्हणता येईल. तो जे सांगतो ते न ऐकणं आम्ही धर्माच्या बाबतीत असंच सगळं केलंय. बरं का, आम्हाला जे हवंय ते त्यातलं घेतलंय, आम्हाला जर सोयीचं नाही ते वाईट त्या ज्याचं म्हणून लावलंय. त्या मुलासारखंच झालंय, मुलगा सगळा चांगला पण एवढ्या बाबतीत तो ऐकत नाही असं म्हणण्यासारखं आहे. तसं न करताना आपण ऐकायचं सगळंच ऐकू. दासोत घेतला की पहिल्याच्या ह्याच्यापासून शेवटच्या त्यांचं बोलणं अगदी सत्य ही भावना ठेवून लागू आम्हाला करता येणार असते किंवा नसतो. ज्ञानेश्वरासारखे ज्यांनी खरोखर साक्षात परमात्माचा अवतार म्हणून आपल्या इकडे शिकवायला आले, त्यांचं काही वचन मागायचं आणि काही वचन मोडायचं हे म्हणणं नाही. त्यांचे वचन तुम्ही पाळा, पण आता सांभाळायचं जर असेल जे शक्य असेल तर 3 गोष्टी तुम्ही सांभाळा. त्याशिवाय होणं शक्य नाही. मी तुम्हाला सांगतो बरं का, किती गोष्टी काही करू द्या, किती ज्ञान झालं, किती बुद्धीनं पटलं, किती आचरणात आम्ही आणण्याचा अभ्यास केला, ते पीक बरोबर येणार नाही. जे पीक जमीन चांगली केल्यानंतर, मशागत केल्यानंतर, त्याच्यात बी घातल्यानंतर, त्याच्या मग पाऊस पडल्यानंतर व्यवस्थित मधले शेत काढल्यानंतर जे येईल तसं हे आम्ही केल्याशिवाय भागणार नाही कधी.
आणि त्याला जर पहिला कोणता असेल तर परस्त्री मातेसारखी मानणं हे पहिलं खरोखर काम आहे. आपल्या धर्माला ह्याला अत्यंत महत्व आहे खरं. बाकीच्या ह्याच्यामध्ये खरं त्याला महत्व इतकं नसेल असं कसं, पण आपल्या धर्माला अत्यंत महत्व आहे. जसा बाईला पतिव्रता धर्म आहे तसं परस्त्री मातेसारखी मानणं हे मनुष्याला अत्यंत महत्वाचं आहे. अत्यंत अधोगतीला जर सुरुवात होईल तिथून सुरुवात होईल, अत्यंत वाईट असेल तर ते आहे. तर परस्त्री मातेसारखी माना, अगदी प्राणाबरोबर सांभाळून राहा. मी म्हणेन एखाद्या देवाचं नाव घ्यायचं विसरलं तरी चालेल, पण हे काय घसरलं की पुन्हा नाही साधणार. किती आपण विद्वान असतो काही असू द्या, कुठलं आधार विधार कधी काढत बसू नका कधी, बरं का. त्याचा ह्याचा संबंध काय हे आपल्या डोक्यात त्रास घेऊ नका. हे करणंच शक्य नाही कधी. आम्हाला सोडता येत नाही म्हणून त्याचा आधार काढायचा कुठला न्याय. तर परस्त्री मातेसारखी माना. दुसरं अगदी जन्माला अगदी व्यवहारात आपण पाहतो ना, अत्यंत हानिकारक जर कोणता असेल तर परद्रव्य आहे. आधी आपलं द्रव्य सुद्धा आपला घात करताय, मग दुसऱ्या द्रव्य काय करणार नाही मला सांगा. आपण लोभ हा सुद्धा अंतःकरणाला मलिन करणारा मोठा लोभ आहे. आपण मेहनत करून पैसा मिळवू, श्रीमंत बनवू, पण त्यानं मी सुखी आहे ही कल्पना मात्र सुख देऊ नका. तर परस्त्री मातेसारखी माना. अत्यंत पवित्रपणानं प्रामाणिकपणानं पैसा मिळवा, योग्य रीतीनं तुम्ही खर्च करा. तो पैसा जसा आपण सुटीमध्ये विस्तर ठेवतो, आपला स्वयंपाक चांगला करून घेतोय, तो जर घरभर पसरला तर आग लावी. तसा पैशाच्या लोभात जो म्हणून सापडला तो अधोगती गेल्याशिवाय कधी राहायचा नाही. पैसा हा अत्यंत हानिकारक द्रव्य आहे. पैशानं सगळं काही मिळतं असं म्हणतात, पण सगळं काही बरोबर अधोगती बरोबरच मिळते हे नाही त्याच्या लक्षात येत, बरोबर. किंवा पैसा परद्रव्य हे अत्यंत विष्ठेसारखं मानावं. किती चांगली विष्ठा झाली ते कुणी पत्रात बांधून घेत नाही ना, किंवा परद्रव्य विष्ठेसारखं मानावं. ह्या दोन गोष्टी करा. आणि तिसरी जर कोणती असेल तर परनिंदा आहे. परनिंदा ही अत्यंत वाईट आहे. मनुष्याचा द्वेष, मत्सर आणि हे अत्यंत मुळात असल्याशिवाय परनिंदा कधी येत नाही. मला ज्याच्याबद्दल द्वेष वाटतो त्याची मी परनिंदा करेन, त्याचीच निंदा करत जाईल. द्वेष असेल, मत्सर असेल, माझ्या पोटी अभिमान असेल तर दुसऱ्याची निंदा मी करतो. म्हणजे हे लोक सगळे सांभाळून दुसऱ्या निंदा करणं यासारखं घात कोणता आहे मला सांगा. आणि अंतःकरणाची जी पुटं बसतात ती पुटं बसल्या कारणानं वर जरी पाणी आलं, भगवंतांनी कृपा जरी केली तर वाहून गेल्यासारखं होतं. या बाबा, या बाबा, या ठीक आहे.